न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन, न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम. न्यूटनचे जे गतिविषयक पहिले दोन नियम जे होते त्या दोन नियमांमध्ये पहिल्या नियमामध्ये न्यूटनने जडत्वाच्या बद्दल माहिती सांगितलेली होती आणि त्याच्यावर आधारित न्यूटनचा पहिला नियम होता. दुसरा जो नियम न्यूटनचा होता त्याच्यामध्ये त्याने मोमेंटमच्या संदर्भात माहिती सांगितली आणि त्याच्यावर आधारित दुसरा जो लॉ होता त्याचा संवेग जो आहे त्याच्याशी संबंधित दुसरा जो लॉ होता तो होता. आता थर्ड जो लॉ आहे हा लॉ सुद्धा एका विशिष्ट घटकावर आधारित आहे आणि तो जो घटक आहे तो म्हणजे ॲक्शन अँड रिॲक्शन फोर्सेस, बल आणि प्रतिबल याच्यावर आधारित हा नियम आपल्याला पाहायला मिळतो. मग पहिल्यांदा आपल्याला ती माहिती मिळवणं गरजेचं आहे. फर्स्ट वी सी व्हॉट इज द ॲक्शन फोर्स अँड व्हॉट इज द रिॲक्शन फोर्स अँड द लॉ इज बेस्ड ऑन द ॲक्शन अँड द रिॲक्शन फोर्स. त्याचं जो नियम आहे तो नियम हा बल आणि प्रतिबल याच्यावरच आधारित आहे. सो फर्स्ट वी सी व्हॉट इज द ॲक्शन अँड द रिॲक्शन फोर्स. काय आहेत ना की तो भाग आपल्याला पाहायचा आहे. तर जर विचार केला त्याच्या म्हणण्यानुसार आणि आपण फॅक्ट सांगता येईल का फोर्स कॅनॉट ॲक्ट अलोन, कॅनॉट ॲक्ट अलोन. न्यूटन म्हणतो की निसर्गामध्ये कोणतंच जे बल असतं ते बल एकटं कार्य करू शकत नाही. फोर्स कॅनॉट ॲक्ट अलोन. निसर्गामध्ये कोणतंच म्हणजेच कोणतंही जर बल घेतलं तरी ते सिंगल आढळत नाही. मग काय आढळतं, कसं आढळतं? when any object applied the force on the other object. जेव्हा एखादी वस्तू applied force on other, दुसऱ्या वस्तू applies force on other object. जेव्हा एखादी वस्तू दुसऱ्या वस्तूवर बल प्रवृत्त करते ॲट द सेम टाइम, त्याच वेळेला द अदर ऑब्जेक्ट also act the force on the former object. Also act force on former object. जी मूळ वस्तू असते त्या मूळ वस्तूवर कोण बल प्रवृत्त करतं? जी दुसरी वस्तू आहे ती वस्तू त्या मूळ वस्तूवर त्याच वेळेला बट अपोजिट. At the same time the other object also act the force on the former object which is opposite. जे बल कसं असतं, विरुद्ध असतं. त्याची डायरेक्शन जी असते ती डायरेक्शन आपल्याला विरुद्ध पाहायला मिळते. इट्स डायरेक्शन इज ऑपोजिट. त्याची दिशा विरुद्ध असते. इट मीन्स दॅट, याचा अर्थ असं होतो द फोर्सेस आर ऑलवेज ॲक्ट सायमल्टेनियसली. एकाच वेळेला काम करताना आपल्याला पाहायला मिळतात. सो फोर्स आर फाउंड इन पेयर्स. म्हणजे फोर्स जे आहेत ते एकटे न आढळता कसे आढळतात? जोडीने आढळतात. फोर्स ॲक्ट इन पेयर. ते कार्य करताना कसे करतात? जोडीने कार्य करतात. मीन्स फोर्स, आता हे जे फोर्सेस आहेत, फोर्सेस आर रेसिप्रोकल रिॲक्शन between two objects. म्हणजेच काय आहे, एखादी वस्तू जेव्हा दुसऱ्या वस्तूवर बल प्रवृत्त करते तेव्हा दुसरी सुद्धा पहिली बल प्रवृत्त करते. म्हणजे मग फोर्स एकटा कधीच आढळत नाही. तो नेहमी कसा आढळणार आहे? जोडीने आढळणार आहे. फाउंड इन पेयर,
जोडीने आढळणारे. याच्यावरून आपण काय म्हणू शकतो, इट मीन्स दॅट फोर्सेस आर नथिंग बट द रेसिप्रोकल रिॲक्शन बिटवीन टू ऑब्जेक्ट्स. कोणत्याही दोन वस्तूमधली आता रेसिप्रोकल रिॲक्शनचा अर्थ, रेसिप्रोकल हा मॅथमॅटिक्स मधला शब्द आहे, त्याला गुणाकार व्यस्त म्हणतात. गुणाकार व्यस्त म्हणतात म्हणजेच काय, समजा ए भागिले बी आहे, तर त्याचा रेसिप्रोकल काय होतो, बी भागिले ए होतो. तसंच जर एखादी वस्तू दुसरीवर जर काय करत असेल, बल प्रवृत्त करत असेल, तर बरोबर आता याचा जर विचार केला तर त्या सेम वेळेला दुसऱ्या बाजूने तेवढाच फोर्स अप्लाय केला जातो. ॲट द सेम टाइम द अपोजिट अँड द इक्वल फोर्स इज अप्लाइड ऑन द फॉर्मर ऑब्जेक्ट. पहिल्या वस्तूवर परत तेवढंच बल प्रवृत्त केलं जातं. मग हेच न्यूटननं सांगितलेलं आहे का फोर्स अलोन आढळत नाही, इट फाउंड इन पेअर, ते पेअर्समध्ये आढळतात. अँड इट इज फोर्सेस आर नथिंग बट द रेसिप्रोकल रिॲक्शन. ही काय आहे, त्यांच्या दोन वस्तूंमध्ये घडणारी अगदी रेसिप्रोकल रिॲक्शन, याचा अर्थ गुणाकार व्यस्त अभिक्रिया, ते गुणाकार व्यस्त प्रक्रिया किंवा प्रतिक्रिया असं पण म्हणू शकतो. मग दोन वस्तूंमध्ये अगदी अनोन्य घडणारी, आता त्याला दुसरा शब्द आपल्याला वापरता येईल का, अनोन्य, जी टाळता येत नाही. म्हणून दोन वस्तूंमधली बल म्हणजे काय, दोन वस्तूंमधली अनोन्य अशी प्रक्रिया आहे आणि म्हणून दे आर फाउंड इन पेअर्स. मग आता याच्यावरनं आपल्याला त्याचा लॉ जो आहे, तो लॉ काय सांगितलेला आहे तो आपल्याला पाहायचा आहे. आता सुरुवातीला त्याच्या म्हणण्यानुसार when the first object applied the force on the other object, ज्या वेळेला एखादी वस्तू दुसऱ्या वस्तूवर बल प्रवृत्त करत असते, the force is called as action force. The force is called as action force. ज्या वेळेला एखादी वस्तू दुसऱ्या वस्तूवर बल प्रवृत्त करते, तेव्हा ते जे बल असतं त्या बलाला क्रियाबल असं म्हटलं जातं. क्रियाबल असं म्हटलं जातं. मग नीट परत लक्षात ठेवा, व्हॉट इज ऍक्शन फोर्स. ऍक्शन फोर्स इज द फोर्स विच इज अप्लाइड बाय द फर्स्ट ऑब्जेक्ट टू द अनदर. एखाद्या वस्तूने दुसऱ्या वस्तूवर सुरुवातीला प्रवृत्त केलेलं जे बल असतं त्या बलाला आपण काय म्हणायचं, क्रियाबल म्हणायचं. अँड नेक्स्ट इज द रिॲक्शन फोर्स, अगदी याच्या अपोजिट, रिॲक्शन फोर्स. याला प्रतिक्रिया बल असं म्हटलं जातं. प्रतिक्रिया बल. मग व्हॉट इज रिॲक्शन फोर्स. प्रतिक्रिया बल म्हणजे काय, when the force is applied by the first object to the another, same time the other object applied force to the former. त्याच वेळेला दुसरी वस्तू पहिल्या वस्तूवरती काय करते, सेम फोर्स विथ द मॅग्निट्यूड इज सेम, त्याचं मूल्य कसं आहे, समान आहे. मॅग्निट्यूड इज सेम बट द डायरेक्शन इज अपोजिट. At the same time the opposite force is applied on the former object and which is called as reaction force. एखाद्या वस्तूने दुसऱ्या वस्तूवर बल प्रवृत्त केल्यानंतर दुसरी वस्तू जेव्हा पहिल्या वस्तूवरती तेवढंच विरोधी बल प्रवृत्त करते, त्या बलाला प्रतिक्रिया बल म्हणायचं. लक्षात ठेवायचं का, जोपर्यंत क्रियाबल प्रवृत्त होत नाही तोपर्यंत प्रतिक्रिया बल प्रवृत्त होणार नाही. And this is the base of the third law of the Newton. न्यूटनच्या तिसऱ्या लॉचा हा आपल्याला बेस पाहायला मिळतो. आपण पाहूया व्हॉट इज द थर्ड लॉ ऑफ न्यूटन, मोशन. नाउ द थर्ड लॉ ऑफ मोशन, every action force has an equal and opposite reaction
force which act simultaneously, जे प्रत्येक क्रियाबलाला समान पण विरुद्ध असणारे, म्हणजे विरुद्ध दिशेने कार्य करणारे प्रतिक्रियाबल असते. विच रिॲक्ट सायमल्टेनियसली, विच ॲक्ट सायमल्टेनियसली, जे एकाच वेळेला कार्य करत असते. म्हणजेच ॲक्शन अँड रिॲक्शन फोर्सेस ॲक्ट और फंक्शन्स ॲक्ट सायमल्टेनियसली. म्हणजे क्रिया आणि प्रतिक्रिया बल ही एकाच वेळेला कार्यरत असतात. जेव्हा क्रिया बल प्रयुक्त होतं त्याच वेळेला प्रतिक्रिया बल काय होणार आहे, प्रयुक्त होणार आहे. आपण ज्यावेळेला एखाद्या भिंतीवरती लात मारतो त्याच वेळेला भिंत आपल्यावरती तेवढंच इक्वल फक्त विरुद्ध दिशेने आपल्यावरती बल प्रयुक्त करते. म्हणून बऱ्याच वेळेला आपण जो आहे ते मागे सरकतो, आपण बऱ्याच वेळेला मागे सरकतो, मागे फेकलो जातो. मग प्रत्येक क्रियाबलाला ऍक्शन अँड रिॲक्शन, याच्यावरून आपल्याला काय सांगता येईल का, ऍक्शन अँड रिॲक्शन फोर्सेस आर ऍक्ट सायमल्टेनियसली. ती प्रत्येक वेळेला काय करतात, म्हणजे क्रिया आणि प्रतिक्रिया बरोबर एकाच वेळेला कार्य करत असतात. अँड कॅनॉट एक्झिस्ट अलोन. फक्त एक बल अस्तित्वात येऊ शकत नाही, फक्त क्रियाबल अस्तित्वात येऊ शकत नाही. ज्या वेळेला आपण एखाद्या वस्तूवरती बल प्रवृत्त करतो त्यावेळेला आपली काहीतरी एनर्जी खर्च होते, काहीतरी एनर्जी खर्च होते. का तर ती वस्तू आपल्यावरती तेवढंच बल प्रयुक्त करत असते. म्हणून आपल्याला तिला रेटण्यासाठी, हे करण्यासाठी काहीतरी जे एनर्जी जी आहे ती खर्च करावी लागल्यामुळेच आपल्याला सांगता येतं का तिकडून सुद्धा आपल्यावरती काय होत आहे, बल प्रयुक्त होत आहे. सहज सहज ज्या वेळेला एखादी वस्तू, आता ज्या वेळेला आपण रस्त्याने पळत असतो तेव्हा रस्त्याने पळताना आपण जितक्या सहजपणे पळू शकतो तेवढं पाण्यातून आपण सहजपणे पळू शकत नाही. कारण पाण्याकडून जो आपल्याला प्रतिरोध निर्माण होणार आहे तो जास्त असणार आहे. म्हणजे याचाच अर्थ काय, प्रत्येक क्रियाबलाला त्याच वेळेला कार्य करणारं पण विरुद्ध दिशेने असणारं प्रतिक्रियाबल अस्तित्वात असतंच. विश्वामध्ये फक्त सिंगल फोर्स, अलोन फोर्स कॅनॉट एक्झिस्ट. एक्झिस्टचा अर्थ होता अस्तित्वात असणे, म्हणजे एक कोणताही सिंगल फोर्स अस्तित्वात असू शकत नाही. हेच या लॉ मध्ये सांगितलेलं आहे.